हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे सकाळचं सोमवारचं सकाळी देवपूजा वगैरे झालेली आहे. तर कपडे वगैरे पण मशीन लावून झालेले आहे. आता तर मी कपडे सुकायला टाकणार आहे. तर इकडे मी कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेले आहेत. पण कपडे होते ती भरपूर होती, कारण रविवारच्या दिवशी आम्ही थोडं बाहेर गेलेलो, त्यामुळे रविवारची आणि सोमवारची अशी 2 दिवसाची खूप सारे कपडे होते, म्हणून मी मशीन लावलं होतं. तर इकडे कपडे आहेत ते मी सुकायला आता टाकत आहे. कपडे पहिल्यांदा असं ज्यावेळेस मी काढते मशीनमधून त्यावेळेस अशी थोडी झाडून घेते, म्हणजे कसं त्याच्यामध्ये खूप असे सुरकुतल्यासारखे झालेले असतात. म्हणून ते ज्यावेळेस मशीनमधून काढते त्यावेळेस मग मी ते असे झाडून घेते आणि नंतर कपडे झाडून मग सुकायला टाकते. तर इकडे आहेत ती भरपूर सारे कपडे आहेत. तर मी ती आता किचनमध्येच रश्या आहेत तिथे मी सुकायला टाकून देणार आहे, आणि बाकीचे आहे राहिली तर मग बाहेर हॉलमध्ये एक रश्शी बांधलेली आहे तिकडे सुकवणार आहे. तर इकडे कपडे वगैरे सगळे सुकत घालून घेतलेले आहेत. आता जे किचनमधलं जे मेन काम आहे भांडी वगैरे घासणं, तर ते मी करून घेते इकडे. तर सकाळचीच हे भांडी वगैरे घासून खूप भांडी पडलेली असतात, कारण सकाळपासून स्वयंपाक नंतर नाश्ता चहा पाण्याची वगैरे भरपूर भांडी असतात. तर ती मी घासून घेतलेली आहेत इकडे आता. आणि जे देवपूजा केलेलं ते भांडं होतं ते पण घासून घेतलेलं आहे. तरी ह्याच्यातलं पाणी मी निथळून काढत आहे, म्हणजे दुसरीकडे ठेवलं की तिकडे पाणी जास्त साचणार नाही म्हणून. तर इकडे भांडी वगैरे घासून झालेले आहेत. आता गॅस शेगडी आहे ती थोडीफार त्याच्यावर सकाळी चहा आहे तो ओतू गेलेला, त्यामुळे ते घासून आणि धुवून पुसून घेते. तर इकडे मी आता किचन वगैरे सगळं घासून कट्टा घेतलेला आहे. शेगडी पण घासून पुसून घेतलेली आहे. आणि शेगडीच्या खाली सकाळी थोडा चहा ओतू गेलेला, म्हणून मग त्याच्या खाली सुद्धा असं सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. नाहीतर मग जे ओतू गेलेलं ते खाली पुसलं नाही तर मग ते तसंच डाग राहून जातात आणि नंतर खूप घाण होते शेगडी. म्हणून ते खालून पण सगळं व्यवस्थित पुसून वगैरे शेगडीच्या खालून घेतलेलं आहे. तर इकडे सगळं किचन कट्टा क्लीन सगळा झालेला आहे. शेगडीसुद्धा क्लीन व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे. ती आपल्या ह्याला एक सवयच लावून घेतलेली आहे की सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं, तरच मग छान वाटतं आणि बरं वाटतं. नाहीतर मग अशी आपण एक एक स्त्री आहे की ती सगळी अशा गोष्टींची सवय लावून घेतलेली आहे की सगळं क्लीन हवं हे ते, मग त्या ह्याच्यात मग आपल्याकडेच लक्ष देणं विसरून जातो आपण. पण ठीक आहे, ज्याच्यात आपल्याला आनंद भेटतो जे काम करण्यात ते केलंच पाहिजे. तर हे सगळं असं मी इकडे क्लीन वगैरे सगळं करून घेतलेलं आहे. जे सिंकमध्ये घाण साठलेली ते सुद्धा काढून टाकलेले आहे. तर अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे क्लीन. बाहेर पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं आहे. इकडे अजून मुंबईला पाऊस म्हणजे वातावरण होतच आहे, त्यामुळे गोधड्या वगैरे धुवायच्या आहेत, पण सुकले नाही तर खूप घाण वास येतो आणि एवढं मोठी जागा पण नाही की सुकत घालायला. एनी टाईम कसं उन्हाळ्याच्या वगैरे दिवसात मशीनला लावली आणि मशीनला सुकवली आणि घरात जरी सुकवलं तरी काय वाटत नाही. पण ह्या अशा वातावरणामध्ये जर धुतलं तर खूप घाण वास येतो आणि गोधड्या सुकत नाहीत. मग ते त्यापेक्षा असं वाटतं न धुतलेल्याच बरं आहे. तर इकडे मग भात आणि बटाट्याची आमटी बनवून घेत आहे. सकाळी चपाती भाजी वगैरे सगळं आवरून झालं होतं. मग मुली स्कूलमधून यायच्या आधी थोडा भात आणि आमटी करून ठेवते मी, म्हणजे नंतर ते आल्यानंतर कधी भात खातात किंवा कधी चपाती. तर इकडे भात आणि बटाट्याच्या आमटीची तयारी चालू आहे.
इकडे भात शिजायला ठेवलेला आहे आणि आमटी पण बटाट्याची करून ठेवलेली आहे. तर ती उकळायला ठेवलेली आहे. त्यात थोडीशी डाळ आहे ती टाकलेली आहे. तर इकडे कपडे आहेत सुकलेली त्यात. तर ते मी कपड्यांच्या आता इकडे भात आणि आमटी शिजेपर्यंत कपड्यांच्या घड्या घालून आहेत ते ठेवणार आहेत. ज्याचे त्याचं वेगवेगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या म्हणजे ते कपाटात ठेवताना तसंच उचलून ठेवलं तरी इझी होऊन जातं. तर भरपूर सारे कपडे असतात स्कूलची. नंतर त्यांच्या स्कूलचे 2-2 ड्रेस असतात. स्पोर्ट्स नंतर स्कूलचा ड्रेस वगैरे. तर एक ड्रेस कमी झाला आहे. पीटीचा एक ड्रेस असतो त्यांचा, पण तो ह्या वर्षीपासून नाही आहे बहुतेक. तर इकडे ज्याची त्याची कपडे आहेत ती मी वेगवेगळ्या ह्याच्यानुसार ठेवते. दिशाची, आर्याची, माझी, ह्यांची वेगळी वेगळी आणि तशीच उचलून मग कपाटात ठेवता येऊ शकतायत. तर बघू शकता टब भरून कपडे सुकलेले आहेत. तर बाहेर गेल्यामुळं काल कपड्यांची घड्या घालणं झालं नव्हतं. तर ते तसंच पडून राहिलं होतं. म्हणून मग आज वेळ आहे आता स्कूलमध्ये त्यांना आणायला जायचा. तोपर्यंत कपड्यांच्या घड्या आहेत त्या घालून घेते आणि भात आणि आमटी आहे ती पण तोपर्यंत शिजत आहे. बाकीची सगळी कामं घरातली आहेत ती आवरलेली आहेत. तर अशा प्रकारे माझं सकाळपासून ते 12 वाजेपर्यंत एकटीचंच काम चालू असतं पूर्ण दिवस. नंतरसुद्धा स्कूलवरून आल्यानंतर त्यांना जेवण द्या हे ते असंच काही ना काहीतरी दिवसभर काम चालूच असतं. घरातले प्रत्येक कामं करून देवपूजा वगैरे करून आपल्याला पूर्ण व्यवस्थित मेंटेन राहायचं असतं. एकदम फुल एनर्जी राहायचं असतं. तर इकडे सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेते मी आणि नंतर मग स्कूलमध्ये त्या दोघींना आणायला जाणार आहे. तर इकडे कपड्यांच्या घड्या वगैरे सगळ्यांच्या घालून झालेल्या आहेत. जवळजवळ माझे ड्रेस आहेत 1-2 मुलींचे सगळ्यांचे ड्रेस वेगवेगळे करून ठेवलेले आहेत. सगळ्यांची कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते आता. म्हणजे मग कामं झाली. भात आणि आमटी शिजते तोपर्यंत. हे आवरलं की मग स्कूलमध्ये आणायला जाणार आहे मी नंतर माझी तयारी करून. अशा प्रकारे सगळं मॅनेज केलं तर खूप लोडसुद्धा येत नाही आपल्यावर आणि वेळच्या वेळी सगळी कामं असतात ती होऊन जातात. फक्त व्यवस्थित टाईमनुसार व्यवस्थित सगळी कामं केली तर सगळं व्यवस्थित होतं. पण एखाद दिवस जरी आळस केला किंवा तर ते खूप लोड होतं आणि मग ते संध्याकाळपर्यंत पूर्ण आपल्या अंगावर ते काम पडतं आणि खूप कंटाळा येतो. त्यामुळे ज्या त्या वेळेला सगळी व्यवस्थित कामं करून घेतली की मग कंटाळा येत नाही आणि सगळी कामंसुद्धा होऊन जातात. कारण कसं आहे आपल्यालाच हे करायचं आहे. दुसरं कोण घरी नसतंच आहे. 2 मुली माझ्या स्कूलमध्ये जातात, मिस्टर कामावर. त्यामुळं माहिती आहे मनाला की हे सगळी कामं आता आपल्यालाच करायची आहेत. त्यामुळं मी माझी सगळी कामं वेळेवर करते. तोपर्यंत इकडे भात आमटीसुद्धा शिजलेली आहे. आता शाळेत जायसाठी मी तयारी होते. केस माझे सकाळी मी धुतले होते त्यामुळे केस जरासे ओलेच आहेत. तर केस वगैरे काही विंचरणार नाही. फक्त वरतून असं थोडीशी फणी फिरवून घेणार आहे आणि थोडंसं हे लावून जाणार आहे मॉइश्चरायझर वगैरे. बस एवढंच मी बाकी काही लावत नाही चेहऱ्याला. तर अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.
व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा. तर अशा पद्धतीने मी माझं थोडंसं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे.